मित्रांनो, रोहिलागड मैदानात आहे आपण. जालना जिल्ह्यातील सर्वात मोठं मैदान पार पडतं आहे आणि एक चांगलं नियोजन आयोजकांकडनं करण्यात आलेलं आहे. मोठं बक्षीस आणि या मोठ्या बक्षिसाच्या मानकरी व्हायला अजून काही तास शिल्लक आहे. पण ज्या बाब्यावर अखंड महाराष्ट्राचं लक्ष आहे असा बाब्या गटपात झाला आणि बाब्याजवळ गर्दी होती, ती तुडुंब गर्दी होती. बाब्याचे मालक आहे, दरवेळेस सापडत नाही, पण आज सापडले. आज आम्ही वॉच ठेवून होतो तुमच्यावर, कारण प्रेक्षकांची इच्छा आहे की बाब्या दाखवा, बाब्याची काय परिस्थिती. बाब्या पळतोय पण बाब्या परत पडद्यावरून गायब होतो. काय नेमकं कारण सोशल मीडियापासून लांब राहतं? हारजीत चालूच असते. हारजीत नाही ना, गुलालातच आहे तुम्ही. नाही हाय गुलालात. काय होतं, एक नंबर केलं तर थोडं जरा प्रोत्साहन जास्त भेटतं. अच्छा, थोडं जरा मागे गेलं तर मागे जावं लागतं. हे 2 पाऊल पुन्हा मागे जावं लागतं. आज कोणात पळाली? लाल बादशाह. किती वेळेस गाडी पळाली? ही आता जवळपास 6 वेळेस. 6 वेळेस गाडी न फोडायचं कारण? फोडायचं न फोडायचं काय, त्यांचे आमचे जुने संबंध आहे. याच्या अगोदर घेणं देणं बी चांगलं आहे बा. पळती गाडी तर पळवायला काय अडचण नाही बा. गटती गाडी चांगली पळती. 6 वेळेस गाडी पळवली. किती गुलाल याच्यातून? तर गुलाल प्रत्येक वेळेस भेटला. किती? एक नंबर 2 वेळेस. 2 वेळेस. कशी गाडी पळाली आज? गाडी चांगली पळाली. आणि काय कानठाळ्या बसल्या तुमच्या? कशामुळं? आवाजानं. लोकांच्या प्रेमापोटी, जे उत्साहापोटी लोकांचा त्या ठिकाणी जल्लोष होता, त्या जल्लोषामुळं कुठेतरी कानठाळ्या बसल्या. फौजीने आले आज? नाही. काय सांगाल, रुटीन वेळोवेळी बैलाची जी परिस्थिती, बैल शरीराने वाढतोय किंवा वयाने वाढतोय? बैल आता वयानं वाढ राहिला. शरीरात काय आहे, शरीर हे असंच आहे त्याचं. शरीरात काही कमी जास्त नाही होत? नाही, कमी जास्त. गतीत वाढ होती? गतीत काय जो आहे त्या स्पीडनं पळतो. जो मागचा काळा आजारामुळं पायामुळं काही प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे थांबला होता. सगळ्यात म्हणजे संपला. त्यानं काय विचारांनी सिद्ध करून दाखवलं, संपला काय आहे काय त्याचं तो करतो त्याच्या जोरावर. त्याच्याकडून काही अपेक्षा राहिली नाही आम्हाला. तो पळाला बी नाही, बी पळालाच काय अडचण. ते दिसून येतं. जसं मैदान तुम्ही अंतरावाईज काढता, कितीतरी गॅप देता बरं मैदानाला? आणि जवळपास एक 8-10 दिवसाचा गॅप. 8-10 दिवसाचा गॅप पाहिजेतच बैलाला. दुखी काम आपलं व्यवस्थित झालं, त्या हिशोबानं आपण चाललं पाहिजे. बरोबर. भाऊ, नियोजन काय राहतं गोट्यावरती? त्याला काही खिलाईत बदल करता का तुम्ही? नाही, बदल गिदल काय नाही. जे आहेच वातावरणानुसार काय नाही तसं. 12 महिने तेच खिलाई. तेच. काय थोडक्यात सांगा ना, महाराष्ट्राला कळू द्या. एक मोठा नामांकित नंदी ज्यावेळेस मैदानावर पळतो, काही सांगायसारखं नाही. काही गोष्टी कशा असतात नको काय त्या पण अशा सगळेच करतात. ते आता कसं असतं, काही गोष्टी झाकलेलं चांगलं असतं. याच्यावरून थोडा संशय नाही, संशयाचा काय विषय आला त्याच्यात? काय इंजेक्शन नाही, दवाई नाही, गोळ्या नाही, काही नाही तसलं काही नाही. बाकी कुठला सराव वगैरे त्याला? सराव गिराव काही नसतं त्याला. त्याची आई मासतो पोहणी. कच्चा पल्ला 1-2 वर्ष मिळून घेतला. बाब्यासोबत किती बैल आहे अजून? बाब्यासोबत 4-5 वासरे. 4-5 वासरे. मग त्यांना आणत नाही तुम्ही? आणतो ना. आज एक आणलं. गटपात झाला 24 मध्ये. क्या बात आहे. म्हणजे कुठेतरी पावलावर पाऊल ठेवून बाकीचे वासरं पण घडवतात. नवीन आज पहिल्यांदाच आला ते. बाब्याच्या फेऱ्यात घेता का त्यांना की नवीन फेऱ्यात? नाही, त्याच्या फेऱ्यात घेऊन नाही आमचा. दुसरे वासर आहे ना, वासर हाणायचे. त्याच्यानंतर एक घोडा, एक बैल पण पळतो. लाल बादशाहचं आणि बाब्याचं नियोजन 6 वेळेस केलं म्हणतो तुम्ही. याच्यासाठी अगोदर कुठं फेरा वगैरे? नाही, डायरेक्ट मैदानात आणि 1 नंबर डायरेक्ट. बरं. एक गावरान बैल आणि ज्या बैलाने महाराष्ट्राला वेळ लावलेला आहे असा हा बाब्या, ज्यावेळेस गाडी पळती काय मनात राहतं? मनात काही चिंताच नाही, कधी चिंता नाही आली आणि येत बिन नाही. सुट्टी गाडी पळते, त्याच्या जोरावर ते करतोच काम. प्रेक्षकांचा जो जल्लोष त्या ठिकाणी बाब्या पळायला जातो खाली किंवा पळून आले करून ठेवलं त्यानं, त्याच्या हिशोबाने तो करतोच, प्रेक्षकासाठी पळतोच. पण ठीक आहे, बाब्या बाहेर पळत होता, पश्चिम महाराष्ट्रात पळत होता, मुंबई भाग गाजून आला, पण आज स्वतःच्या होम पिचवर जेव्हा पळतोय तर तितकाच आणि त्याच्यापेक्षाही जास्त प्रतिसाद आणि लोकांचं प्रेम मिळत आहे. प्रेम भेट हाय, असंच प्रेम भेटतं, काही विषय नाही. गाडी कशी पळते हो? गाडी पाऊली जुळून पळते? हो, ही गाडी गठून पळते ना. गठून पळते. तशी आमची गाडी घरची पळत होती, संभाजी आणि बाब्याची 1 नंबर, तशी ही गाडी पळून राहिली. आणि ड्रायव्हर कोण होता? आज पप्पू सातपुते. ड्रायव्हर चेंज केला काच? हा, ते काय व्हायला लागलं की ड्रायव्हरचा विषय असा आला, ते आमचा ड्रायव्हर आहे. ड्रायव्हरचा विषय आला की 2 फेरे हाणायचे, 3ऱ्या फेऱ्याला पुन्हा कोणाला पाहिजे पंचायत फायनल. हा, त्याच्यामुळे मग 2 फेरे तुम्ही नका हाणू, 3 फेरे मग यालाच हाणवायला पाहिजे.
बरं. बैल पाळणारा असला तर काय ड्रायव्हरचा काही फरक पडतो का असं नाही वाटतं? ड्रायव्हरचं काय नाही, पण आता पहिल्यापासून आदात वयापासून किशोर भाऊ झालते आपला हां. त्याच्यामुळं मग कसं आपली भावना होती त्यांना हाणावं, पण आता काही गोष्टी जास्त काही कारण किशोर भाऊच्या हातावर चांगलं बसलेलं हा. बैल. पहिल्यापासून बिनजोडलं तिकडं 3 फेऱ्यात सेकंडलं कंटिन्यू 4-5 वर्षापासून ते झाले. किती अंतर बसलं तुम्हाला इथे यायला? आम्हाला अंतर 90 किलोमीटर. 90 किलोमीटर म्हणजे जवळ आहे. एक समाधानी हा, आहे, वाटतं जवळ कुठेतरी आहे. की आपल्या भागात जाऊन पळून यायचं आणि एक मोठ्या मैदानात पळायला भेटतंय. असे मैदान भरले पाहिजे. काळाची गरज आहे. काळाची गरज आहे. काळाची असे गरज. मैदान भरावं भरलीच पाहिजे. पाहिजे. किती लोक येतात सोबत तुम्ही? लोक एक जवळपास 10-12 जण आहे. 10-12 जण. जवळ असल्यावर लोक पण जास्त हा येतात. येते. मागून पण 10-15 आली. बरं. आगामी काय नियोजन आहे आता? पुढचं मैदान येतंय मोठं 18 तारखेला राज्यपाल काय केसरी. नियोजन आता जे असणार हेच नियोजन राहील आतापर्यंत. लालबाग. हीच गाडी पडेल. बरं. 99% हीच गाडी पडेल. लालबादशा विषयी काय सांगाल? लालबादशा एक बैल एक गावरान नंबर. बैल आहे. बैल एक नंबर. आणि बैलाबद्दल काय अडचण नाही. गावरान बैल म्हटल्याच्या नंतर आहे ना एक कुठेतरी विश्वास कमी होतो माणसाचा. नाही विश्वासाचं काय नाही, ते बैल पळतो जिद्दी आहे. कारण बैलात आज- पळणं इथलं सोपं नाही. 4 आणि 5 मैदान. बरोबर आहे. हा आज आपण दिवसेंदिवस बघतो म्हैसुरी बैलांची खरेदी होती, वासरांची खरेदी होती आणि मोठ्या रकमेत खरेदी विक्री होती. आता कसं आहे, हजारो में करोडो में एखादा निघतोच. तसा हा बैल 1000 एक म्हणलं तरी काय हरकत नाही. हा पण जातीवंत किल्लारमध्ये येतो. हा धनगरी किल्लार. धनगरी. आणि लालबादशा पण गावरान आहे. आणि गावरान. तो विश्वास दाखवणं गरजेचं आहे आणि तो विश्वास तुम्ही कुठेतरी दाखवता वेळोवेळी. सानू मिस्त्रीची त्यांची मुलं पण असतील, ती टीम असेल मुन्नाबाई आणि ते. नाही एका शब्दावर आमचं कुठली गोष्ट होतं हो नाही तर नाही तसं काही नाही. ते जर म्हणले पळायचं तर आपण त्यांनी शब्द दिला तर आपण पळायचा, आपण शब्द दिला ते पण पाळते, तसं काही नाही. ते जर म्हणले आपल्याला पळायचं तर तसं निवांत पावत्या टाकले की डायरेक्ट बैलच मैदानात घेऊन यायचं. कुठं निघले काय आमची चर्चा होऊन मग त्या हिशोबाने आम्ही झुकतोच. बरं. पब्याला पायाचा आजार झाला, पायाचा प्रॉब्लेम हो होता. पायाचा प्रॉब्लेम. काय नेमकं झालं होतं? पायाचं काय ते लिगामेंटचं डॉक्टरला स्टेटमेंट केली तर लिगामेंटचा प्रॉब्लेम सांगत होते. मग ते लिगामेंटचं एक म्हातारा आणलं होतं, त्या म्हाताऱ्यानं क्लिअर करून दिला पाहिजे. मग त्याच्यानंतर कधी जाणवलं नाही का? नाही आता नाही काहीच विषय नाही त्याचा. कधीच नाही. काहीच नाही. आता पूर्णपणे एकदम फिट झालेलं एकदम आहे. एकदम ओके. चालतं. शुभेच्छा राहतील. फौजी कधी आता मैदानाला? फौजी आता काय जावा सुट्टी असेल तेव्हा टाईमच नाही राहत. एका महिन्याची सुट्टी आणि त्यात 3-4 दिवस यायचे, 3-4 दिवस जायचे. हां. 2 दिवस इकडे आणि 4 दिवस तिकडे झाली सुट्टी. पण अपडेट घेता का सगळं नाही बैलाविषयी? अपडेट असते घरी निवांत आता समजा. गोट्यावर पण आपण मुलाखत केलेली. गोट्यावरती पण सगळं काही फौजीचं तिथं बॅनर वगैरे आहे ना. लागलेलं आहे आणि एक वेगळं त्यांचं प्रेम बैलावरती त्यांच्या नावानेच फौजी ग्रुप त्यांच्याच तुमचा नावाने. हा ग्रुपच फौजी हा नावाने. फौजी नावाला पुढे आरामा हे गप. बाब्या पळून आल्याच्या नंतर तोच जोश बाब्यामध्ये दिसतो. चालतं. शुभेच्छा राहतील भाऊ. आगामी नियोजन चांगलं करा, कारण की एक मोठं मैदान आणि त्याच्यानंतर अजून एका मोठ्या मैदानाची घोषणा होणार आहे की ते 4 व्हीलरचं मैदान याच मैदानात होणार आहे आणि त्याच्यानंतर अजून एक मोठं मैदान होणार आहे की जे मराठवाड्यात सगळ्यात मोठं मैदान असणार आहे. तर त्या मैदानाचं पण नियोजन करा. शुभेच्छा राहतील तुम्हाला. चालेल धन्यवाद. मित्रांनो, ज्या बाब्याला महाराष्ट्रभर वेगवेगळं प्रेम मिळतं असा बाब्या गटपास होऊन आला आणि ही सगळी मंडळी ना, एक मिनिट इकडे असं आता पहिले इकडं अंगावर येतो. ही सगळी मंडळी ना ही फक्त बाब्याला बघण्यासाठी आणि प्रत्येक मैदानात होतं का संदीप? हो प्रत्येक मैदान हार हो जीत हो, हार तर मला नाही वाटत आता या 2-3 महिन्यात काही झालं तरी पराभव पब्लिक झाला. आहे, पब्लिकचं नाही काय विषय. नाही 2-3 महिन्यात पराभव झाला असं नाही झालं. वाटत नाही मला. राहिली. ते चुकीच्या याच्यावरून झाला असं पाय पुढं असेल त्याचा काही काही गोष्टी. कारण असतो, आपण चुकीचं आहे त्याच्यात काय, त्याचा काही दोष थोडी, आपणच सुट्टी करतो ना. बरोबर. दुसऱ्याचा काही दोष नाही रे. चालतं. धन्यवाद. चालेल.